आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जे जे चुकीचं आहे ते सगळं टाकून दिलं पाहिजे. जे जे चांगलं आहे, वैज्ञानिक टेम्परामेंटमध्ये आहे, जे बसतंय ते ठेवलं पाहिजे. आम्ही बऱ्याच गोष्टी वैज्ञानिक टेम्परामेंटमध्ये शोधून काढलेले आहे, जगासमोर नॉलेज मांडलेलं आहे. ज्याला जे घ्यायचं ते घेईल. आज तुम्हाला इथे घेऊन आलेले शरीर पेशी आहेत. मग या शरीर पेशीने जर ठरवलं तर त्या शरीर पेशी मंदिरात नेणारे सुद्धा शरीर पेशीच आहेत. कोर्टामध्ये उभे करणारे सुद्धा शरीर पेशीच आहेत. बिअर बार मध्ये दारूच्या अड्ड्यावर घेऊन जाणाऱ्या सुद्धा शरीर पेशीच आहेत. पोलीस स्टेशनला घेऊन जाणाऱ्या शरीर पेशीच आहेत. एखाद्या गाडीखाली घेऊन जाणाऱ्या ह्या शरीराला शरीर पेशीच आहेत. आणि मंदिरात जाऊन प्रेयर करणाऱ्या सुद्धा शरीर पेशीच आहेत. तर ह्या शरीर पेशींना ज्या पद्धतीने आपण ट्रेन करू त्या पद्धतीने त्या शरीर पेशी वागतात. म्हणून तर अंतर्मुख व्हावं असं आपल्याला सर्वांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं, तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, स्वामी विवेकानंदांनी तेच सांगितलं. सर्व तेच सांगतात. अंतर्मुख, आत बघायचं. आपण बाहेर शोधतोय. मग आता 2 तासाची लाईन लावून किंवा 2 दिवसाची लाईन लावून देवाच्या दर्शनासाठी आपण गेलोय आणि देवासमोर गेलो की दर्शन झालं की डोळे बंद करतोय. का? तर तू आतमध्ये आहेस, मला माहिती आहे. म्हणून जनाबाईंनी म्हटलेलं आहे, दरीला पंढरीचा चोर. म्हणजे तो जो ईश्वर आहे हा माझ्या शरीरामध्ये चोरून राहतोय, मला माहितच नाही. आता त्याला घट्टा धरलाय मी, आता जाऊ देणार नाही. आता मला ओळख पटलेली आहे, तू माझ्या शरीरात आहेस. स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. आणि दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत असं समजून आपला आजचा हेल्थ बिहेवियर कार्यक्रम आपण घेतोय. तर हेल्थ बिहेवियर मध्ये काय काय गोष्टी येतात, तर सगळ्यात आधी आपण आजारी कशामुळे पडतोय याचाच आपण जर उगम करून घेतला तर आपल्याला कुठलेच अडथळे येत नाही. आपल्याला माहितच नाही आजार कुठून येतो आणि कशामुळे येतो. तर अंदाजे आपलं शरीर 10 अब्ज शरीर पेशींनी बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत आणि 80 बिलियन्स न्यूरॉन्स आहेत. एवढं मोठं साम्राज्य आपल्या शरीरामध्ये आहे. तर जेवढं शरीरातल्या शरीर पेशींना आपण सुखी ठेवू तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आनंद मिळत राहील. आणि मग कोणत्याही प्रकारचा दैविक आनंद असेल किंवा कुठलाही आपली जी आवड निवड असेल त्यातला असेल त्यांनी सुद्धा शरीरातल्या शरीरपेशी आनंदी राहतात. आवडीचा सिनेमा पाहिला तरी सुद्धा आपल्या शरीरातल्या शरीरपेशी आनंदी राहतात. पण आवडीचा सिनेमा आहे, बुद्धी बघते 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 आणि इकडे कंबर दुखते, पाठ दुखते तरी बघतोय, मग अशा शरीरपेशी सुखी राहत नाहीत शरीरामध्ये. म्हणून हेल्थ बिहेवियर अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला जेवायचं त्यावेळेला जेवलंच पाहिजे. भूक लागेल तेव्हाच जेवलं पाहिजे. जेवायसाठी जगायचं की जगायसाठी जेवायचं हा सुद्धा फॉर्म्युला आज घेऊन जायचा आहे आपण. तर आपल्याला जगायसाठी जेवण पाहिजे, जगायसाठी खायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त कुरमुरे खायचे, कुरमुऱ्याचे पदार्थ जास्त खायचे, त्याने वजन वाढत नाही आणि ते बरोबर आपल्याला पचनामध्ये पण व्यवस्थित असतात. कुरमुरे अतिशय महत्वाचे असतात. कुरमुरेमध्ये तुम्ही कांदा टाका, लसूण टाका, या प्रकारे आपली बॉडी रिकवर होत जाते. कांद्याला आणि लसणाला लोकांनी का बदनाम केलं माहित नाही, पण आयुर्वेदामध्ये कांदा आणि लसणाला फार महत्व आहे. मग आई आणि वडील जेव्हा एकत्रित आले तेव्हा तिथे बेस तयार झाला. मग तो बेस चांगला आहे वाईट आहे, कुठल्या वर्षी काय घटना घडणार आहे अशा पद्धतीने तो बेस असतो. आणि इकडे आपला आत्मा फिरत असतो आणि आपला आत्मा त्या ठिकाणी जन्म घेण्याचं ठरवतो. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला 60 किंवा 70, 80, 90% जशा ज्या पद्धतीने मार्क्स असतात
त्या पद्धतीनं त्याला चांगलं किंवा वाईट कॉलेज मिळतं, त्या पद्धतीनं आपल्या आत्म्याची जेवढी प्युरिटी असेल त्या पद्धतीनेच आपल्याला तो गर्भ मिळतो. आणि त्या गर्भामध्ये काय लिहिलेलं आहे ते सगळं आधीच ठरलेलं असतं. त्याप्रमाणे जसं की या कॉलेजमध्ये गेल्यानंतर ह्या वेळेला एवढी फीस भरायची आहे, त्या वेळेला तेवढी फीस भरायची आहे, हे सगळं आधीच ठरलेलं असतं. आधीच ते समजावून सांगतात, तरच आमच्या कॉलेजला यानंतर येऊ नका. तसंच आहे, जन्म घ्यायच्या वेळेला आधीच सगळं ठरलेलं असतं. आणि मग आपल्या कॅटेगरी प्रमाणे 60, 70, 80% मार्क प्रमाणे, पुण्याईप्रमाणे आपण त्या गर्भामध्ये प्रवेश करतो, आपला जन्म होतो आणि मग त्याप्रमाणे सगळ्या घटना घडतात. सर्व आपलं इथं इथे आपण दाखवतो, इथे लिहिले ते होतंय, इथे लिहिले ते होते, इथे काही होत नाही. न्यूरॉन्सने जे ठरवलंय त्याप्रमाणे सगळं चालू आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्या घटना घडत असतात. आज इथं येण्याचं आणि आज तुम्ही इथं बसण्याचं हे आई आणि वडील एकत्रित आले तुमचे तेव्हाच ठरलेलं आहे. जीव सुद्धा त्यामध्ये, आत्मा सुद्धा आलेला नव्हता, त्यावेळेला ठरलेला आहे. तो बेस आहे, त्या बेस मध्ये तुम्ही आलेला आहात आणि मग तो बेस कॅरी ऑन होतोय 60, 70, 80 वर्ष. मग हे आपल्याला हा जो देह मिळालेला आहे, हा देह कशासाठी मिळालेला आहे? मागच्या जन्माच्या प्रारब्धानुसार नुसताच भोग भोगण्यासाठी मिळालेला आहे का? तर तो मिळालेलाच आहे. ते भोग भोगावेच लागणार आहे, चांगले किंवा वाईट. परंतु आपल्याला हा जन्म नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी मिळालेला आहे. याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मग नवीन आपण काहीतरी घडवलं पाहिजे ना. मग नवीन आपण घडवत नाही. आता थोडस मांसाहाराबद्दल बोलतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता मांसाहाराची सवय असते काही लोकांना, असू दे. जसा भौगोलिक क्षेत्राप्रमाणे मांसाहार काही ठिकाणी खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही. जर आता एखाद्या समुद्र किनारी भाजीपाला उगतच नव्हता, पूर्वीसारखी दळणवळणाची एवढी साधनं नव्हती, ट्रान्सपोर्टेशन नव्हतं, तिथे काय जेवणार? असा भात कुठेतरी उगवायचं आणि मासे मारायचे खायचे, असे प्रकार होते. ज्या ठिकाणी जास्त भाजीपाला होता त्या ठिकाणी मासे मिळत नव्हते, तिकडे बोकड कापून खायला लागले. हे अशा पद्धतीनं जेवणाचे आणि त्या एरिया वाईज शरीर सुद्धा फिट होत गेलं. परंतु आता हल्ली काय झालंय, तिकडची माणसं इकडं, त्या क्षेत्रात इकडं, त्यामुळे तिथलं वातावरण आपल्याला जमत नाही, त्यामुळे पण अडचणी येतात. तर ते अनुकूलता मिळवण्यासाठी शरीराची शरीरपेशी आणि शरीर पेशींना काय पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे. शरीर पेशींना सतत आनंदी ठेवलं पाहिजे. प्रार्थना केल्यानंतर ते आनंदी राहतात, हे नक्की. हे प्रार्थना केल्या पाहिजे. प्रार्थनेला फार महत्व आहे. पितृदोष म्हणजे काय? नाही काय सांगितलं ना आजोबांचं. हा, तो आजोबांना मुक्ती मिळवायची आहे तिथून, म्हणून ते चांगल्या माणसाची निवड करतात. म्हणून सतत चांगल्या माणसालाच त्रास होतो, वाईट माणसाला त्रास होतच नाही. वाईट माणसाच्या मागे देव पण पळत नाहीत आणि पितर पण पळत नाही, कोणीच नाही. सगळे त्याला म्हणतात नालायक माणूस आहे, काय कामाचा नाही. चांगल्या लोकांच्या मागे लागतात पितर दोष वगैरे काय असेल ते. वाईट लोकांच्या मागे लागत नाही का? त्यांना सोडून दिलं ना त्यांनी, म्हणजे त्यांना हे नाही की नालायक पण त्यांना सोडून दिलं. हे बघा, जे लायक आहे ते यांनी विचार केला की या माणसाचे जर आपण सहवासात आलो तर आपल्याला मुक्ती मिळेल. हा माणूस त्याला मुक्ती मिळवून देतो. म्हणजे काय झालं, या माणसाचा रस्ता क्लिअर झाला, सरळ देवांपर्यंत आला. म्हणजे कुठे गेला? स्वर्गात गेला. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर यांनी इथं नाही आलं तर काय, म्हणजे आपण चांगलं वागायचंच नाही का? नाही चांगलं वागला तर तो इथेच येणार आहे, इथून पुन्हा जन्म इथेच येणार आहे, पुढे सरकतच नाही त्याची गाडी. मग वाईट वागायचं तर वाईट वागा, चांगलं वागायचं तर चांगलं वागा, कोणाचं काहीही नुकसान होत नाही. युनिव्हर्सल एनर्जीचं तर अजिबातच होत नाही. युनिव्हर्सल एनर्जी तटस्थ असते, ईश्वरी शक्ती तटस्थ असते. ती फक्त न्याय आणि न्यायच करते. जर तुम्ही चांगलं केलं असेल तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल, आणि तुम्ही जर वाईट केलं असेल तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक वाईट मिळणार. अशी व्यवस्था शरीरामध्येच आपल्या करून ठेवलेली आहे, 100% करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्याला काहीच काम करायची गरज नाही, तो फक्त न्यायच करतो. तुझं तू बघ. म्हणून तर विठ्ठलाचं प्रतीक आहे, कमरेवर हात ठेवून सगळ्या अख्ख्या जगाचा तमाशा बघतो. सगळं तुमच्याकडे सॉफ्टवेअर दिलेले आहे, त्याप्रमाणे सगळ्या घटना घडणार आहेत. मला काहीच करायची गरज नाही, मी फक्त वॉच आउट करणार आहे, फक्त न्याय करणार आहे. जर मला शरण आला तर मी तुला तारतो. म्हणून शरण येणाऱ्याला मरण नसतं असं म्हणतात.
म्हणजे वाईटच वागायचं का वाईट नाही वागायचं, पण वाईट वागल्यानंतर काय फळ मिळणार आहे त्याचा विचार नाही ना. पटकन बरोबर आहे असे विचार येतात मनात, तर असे विचार आल्याशिवाय त्याच्या पुढचं उत्तर पण मिळत नाही. मग तर यायला पाहिजेत असे विचार. कारण हा विषय एकदा समजला की मग पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला. आज तुम्हाला इथे घेऊन आलेले शरीर पेशी आहेत. मग या शरीर पेशीने जर ठरवलं तर त्या शरीर पेशी मंदिरात नेणारे सुद्धा शरीर पेशीच आहेत. कोर्टामध्ये उभे करणारे सुद्धा शरीर पेशीच आहेत. बिअर बार मध्ये दारूच्या अड्ड्यावर घेऊन जाणाऱ्या सुद्धा शरीर पेशीच आहेत. पोलीस स्टेशनला घेऊन जाणाऱ्या शरीर पेशीच आहेत. एखाद्या गाडीखाली घेऊन जाणाऱ्या ह्या शरीराला शरीर पेशीच आहेत. आणि मंदिरात जाऊन प्रेयर करणाऱ्या सुद्धा शरीर पेशीच आहेत. तर ह्या शरीर पेशींना ज्या पद्धतीने आपण ट्रेन करू त्या पद्धतीने त्या शरीर पेशी वागतात. म्हणून तर अंतर्मुख व्हावं असं आपल्याला सर्वांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं, तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, स्वामी विवेकानंदांनी तेच सांगितलं. सर्व तेच सांगतात. अंतर्मुख आत बघायचं. आपण बाहेर शोधतोय. मग आता 2 तासाची लाईन लावून किंवा 2 दिवसाची लाईन लावून देवाच्या दर्शनासाठी आपण गेलोय आणि देवासमोर गेलो की दर्शन झालं की डोळे बंद करतोय. का तर तू आतमध्ये आहेस, मला माहिती आहे. म्हणजे बाहेर कुठेच नाही, तो आत आहे. मग आत आहे हे आपल्याला माहितच नाही ना. म्हणून जनाबाईंनी म्हटलेलं आहे दरीला पंढरीचा चोर. म्हणजे तो जो ईश्वर आहे हा माझ्या शरीरामध्ये चोरून राहतोय, मला माहितच नाही. आता त्याला घट्टा धरलाय मी, आता जाऊ देणार नाही. आता मला ओळख पटलेली आहे, तू माझ्या शरीरात आहेस. म्हणून दरीला पंढरीचा चोर आहे. हे तिने ओवी लिहिलेली आहे. किती अर्थ महान आहे त्याचा सगळ्या गोष्टींचा. एखाद्याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात सतत आजारपण असेल, घरामध्ये उग्र वास येत असेल, ढेकून झाले असतील मोठ्या प्रमाणात, आणि सिनियर सिटीजन म्हणजे फार जुनी माणसं पडू नये, मरणच येत नाही त्यांना, तर समजायचं की हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी पितृदोष आहे. कॅन्सरचे मोठे मोठे पेशंट समजा, टीबीचे मोठे मोठे पेशंट समजायचे यांच्या घरी मोठ्या प्रमाणामध्ये पितृदोष आहे. हा पितृदोष आपण कसा काढायचा त्याचे निवारण करण्यासाठी बऱ्याच विधी आहेत. एक तर सकाळचं दक्षिण दिशेकडे हात जोडून पितरांची प्रार्थना आहे. पितृदेवो भव, मातृका देवो भव, सर्व पितर संतुष्ट असोत, मातृका संतुष्ट असोत, आनंदी असोत, प्रसन्न असोत, एवढी एकच प्रार्थना आहे. कारण तुम्ही प्रार्थना करणार तर त्या एंट्री करणार श्वासामधून आतमध्ये आणि आपल्याला इंटरनल सुख देणार, नाहीतर त्या सुख देतच नाही. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल समजून सांगतो. ऑक्सिजन सगळ्यांना सम प्रमाणात मिळतोय, त्यात काय नो डाऊट. इकडे ऑक्सिजन जेवढा आहे तुम्ही तेवढाच घेताय, तुम्ही तेवढाच घेताय, सगळेजण आपण तेवढाच ऑक्सिजन घेताय. पण समजा मी ऑक्सिजनला 4 शिव्या देतोय, मी ऑक्सिजनला 4 शिव्या देतोय आणि तुम्ही ऑक्सिजनला नमस्कार करताय. स्वप्नामध्ये साप येणे, पाणी येणे, घाण वस्तू येणे, मलमूत्र विष्ठा वगैरे, मेलेली माणसं येणे, डोंगर दर्या पडकी मंदिरे येणे, वाघ बैल घोडा येणे, अशी जर लक्षणं असतील तर समजायचं कुलदेवीचा आणि पितरांचा दोष निर्माण झालेला आहे. बस तेवढंच आहे त्याच्यासाठी. आणि कुलदेवाचा सन्मान केला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. सगळ्यात आधी आई आणि वडील आणि मग इतर गोष्टी. तर आई आणि वडील म्हणजेच कुलदेवी आणि कुलदेव. तर अशा पद्धतीने आपल्याला 100% रिझल्ट येतो त्याचा. काय करायचं? कुलदेवीचा आणि कुलदेवाचा सन्मान करायचा. तुमची कुलदेवी कुठली असेल? सातेरी. सातेरी म्हणजे सातेरी माहितीये का देवी कोण आहे, काय आहे? सांगा जरा, काय वर्णन आहे? पार्वतीने जे 7 रूप धारण केले होते शंकराला मिळवण्यासाठी, ती सातेरी, ती पार्वती. 7 जन्म, पार्वतीचे 7 जन्म, सतीपर्यंत, सती सगळे, ती सातेरी आहे, म्हणजे पार्वतीच आहे. आणि कुलदेव कुठला आहे? हा, शंकर आहे ना, शंकर. हा, बरोबर आहे. त्या देवांचा सन्मान करा. त्या देवांचा सन्मान केला की साडी, चोळी, हळदी, कुंकू, वेणी पण त्या देवीला अर्पण करायची. आणि शंकराचं हे सोपं काम आहे, काही अवघड नाहीये. जे तुम्हाला करता येईल ते बेलपत्र वगैरे वाहून, त्याला काहीच लागत नाही.
पण मेलेली माणसं ना चांगली माझ्याकडे बोलतात असं हो. मला स्वप्न हो. पडतं असं स्वप्नात तेच म्हटलं ना की इथे सगळे सॉफ्टवेअर आहेत, भरून टाकलेले आहेत. हे पण मी तुम्हाला सांगतो, त्या संपूर्ण विश्वामध्ये एक सुरुवातीला मोठा गोळा फिरत होता. तो फिरता फिरता फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली. त्यापैकी एक पृथ्वी ग्रह निवडला. पृथ्वी ग्रहावरती सुरुवातीला आग होती. आग विझवण्यासाठी 71% पाणी ओतावं लागलं. मग 71% पाणी ओतल्यानंतर पृथ्वी शांत झाली. मग सृष्टी निर्माण झाली. मग सृष्टी निर्माण झाल्यानंतर दृष्टी निर्माण झाली. डोळे नाही, दृष्टी निर्माण झाली. आणि दृष्टी निर्माण झालेली पाहण्यासाठी डोळे निर्माण झाले. आणि डोळे कुठे बसवायचे म्हणून एकपेशीय प्राणी बनवला गेला, त्याचं नाव अमिबा. मग बहुपेशीय प्राणी, मग मत्स्य, कुर्म, वराह हे जे अवतार आहेत ना ते हे ह्याच्यामध्येच येतात सगळं. मग हे चार्ल्स डार्विननी हे सर्व आपल्याला समजावून सांगितलेली थिअरी आहे. पण त्यांच्याकडे कुठली आली तर आपल्याकडे जे ग्रंथ आहेत ते सर्व ग्रंथ वाचून त्यांनी ती थिअरी मांडली की हे असू शकतं. म्हणजे सगळं आपल्याकडचंच आहे जे आहे ते. चार्ल्स डार्विन, कॉपर्निकस, गॅलिलिओस यांनी आपल्याकडे महर्षी आचार्य भट्ट नावाचे एक आपल्याकडे महर्षी होऊन गेले. तर त्यांचा अभ्यास त्यांनी चांगला केला आणि त्यांनी संस्कृत शिकले ते शिकण्यासाठी आणि त्याच्यावरती ते पंडित बनले. आणि आज अख्ख्या जगामध्ये त्यांचं नाव आहे. अख्ख्या जगामध्ये, भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये त्यांची नावं घेतली जातात. कोणाची? चार्ल्स डार्विन, कॉपर्निकस आणि गॅलिलिओस. अतिशय महत्वाचे हे 3 शास्त्रज्ञ होऊन गेले. आता हे रिसर्च करणारे लोक आहेत, सर्च करणारे आपले साधू संत आहेत. लक्षात आले तुमच्या? चार्ल्स डार्विन, कॉपर्निकस आणि गॅलिलिओस यांनी रिसर्च केलाय, पण सर्च आपल्या साधू संतांनी करून ठेवलेला आहे. फरक आहे त्याच्यामध्ये. मग काही गोष्टीचं तर मी पण म्हणत असतो ना, मी सर्च केलाय, रिसर्च तुम्ही करा. तुम्हाला वाटत असेल हे खोटं आहे तर रिसर्च तुम्ही करा. तुम्ही जास्त अभ्यास करा. करेक्ट, रिसर्च तुम्ही करा. आम्ही थिअरी मांडलेले आहेत, खूप थिअरी मांडलेले. मग आता ह्या थिअरी जर तुम्हाला मांडले नसेल तर सोडून द्या, अभ्यास करा. एक तर आम्ही सांगतोय ते तुम्ही विश्वास ठेवा, नाही तर तुम्ही तेवढा मोठ्या प्रमाणात अभ्यास करा, म्हणजेच रिसर्च करा. आमचं हे सर्च आहे, तुम्ही रिसर्च करा. आम्ही काही आमचं ज्ञान तुमच्यावरती लादत नाही, आम्हाला ते लादायचं पण नाही. पण जे आहे, जे आम्हाला मिळालेलं आहे ते जगासमोर मांडून आम्हाला निघून जायचं आहे. त्याच्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे सत्य आहे. तर असे ही ज्ञानेश्वर महाराजांचे आणि तुकाराम महाराजांची हीच स्थिती आहे. म्हणून त्यांनी जास्त जगाला समजावून सांगण्यासाठी जगले नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांचं तर फारच वेगळं गणित आहे, फार म्हणजे फार. मी जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांवरती लेक्चर दिलेले तेव्हा तेव्हा मी तर स्वतः रडतोच, पण सगळ्यांना रडवतो. ते सहनच होत नाही हो. तेवढे लहान लहान छोटी छोटी बाळं आणि काय काय त्यांच्या आयुष्यात घडलं ते फार म्हणजे हे होऊन जात एकदम की काय मानसिकता आहे लोकांची. ठीक आहे, त्यावेळेला अस्पृश्य पण नव्हते, ते ब्राह्मण समाजाचे. ब्राह्मण समाजातच ब्राह्मण समाजाचा एवढा मोठा द्वेष. तुम्ही कसलं शास्त्र घेऊन बसला, कसला देव घेऊन बसला, जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये परब्रह्म कसा असू शकतो? परब्रह्म म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आता, त्याच विषयावर आहे. मग एक पेशी प्राणी, मग बहुपेशी प्राणी, मग अनंत पेशी प्राणी, मग माकड, मग गोरिला माकड, मग आधी मानव, मग प्रगत मानव पृथ्वीवरती तयार झाला. मग आता पृथ्वीवरती जो प्रगत मानव तयार झाला तो आपला पूर्वज होता. आता तुम्हीच सगळेजण मला सांगा, त्याची जात कोणती, त्याचा देव कोणता आणि त्याचा धर्म कोणता? काहीतरी होतं का? नव्हतं. मग त्याचा सॉफ्टवेअर विकसित होत गेला, म्हणजे त्याचा मेंदू विकसित होत गेला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की पृथ्वीवरती सातत्याने 3 घटना घडत आहेत. कोणत्या? जन्म होतोय, जगतोय आणि मरतोय. चौथं काहीच घडत नाही. आता तुम्ही सांगा, चौथं काय घडतंय का? तुमच्या पंजोबाने चौथं काय घडवलं मला सांगा. तुमच्या आजोबाने चौथं काय घडवलं मला सांगा. नवीन पिढी. नवीन पिढीचा जन्म झाला, पुन्हा ते जगणार, पुन्हा ते मरणार. चौथं काय घडलं सांगा. धर्म वगैरे. म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना, त्याच विषयावर आपण बोलतोय ना. धर्म केलं ना. हा, म्हणजे जे काय
चांगलं किंवा वाईट केलं ते राहिलं इथंच ना, मग गेला ते काही एक चांगलं तरी करून गेला नाही तर वाईट तरी करून गेला. मग त्या लोकांनी त्या काळामध्ये 3 नावं दिली. जन्म होणे, जगणे आणि मरणे याला 3 नावं दिली. उत्पत्ती, स्थिती आणि लय. निर्माण करणे, सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे. यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर. GOD, गॉड तयार झाला. इकडे आ म्हणजे येणे, ला म्हणजे लागून राहणे, हा म्हणजे हाफिज जाणे. अल्लाह निर्माण झाला. आणि इकडे आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश इथे जे दाखवलं मी, जन्म घेणे, सांभाळ करणे आणि नष्ट करणे, मारून आपल्याला पुन्हा मूळ स्थितीला घेऊन जाणे महेशाचं काम आहे. अशा पद्धतीने आपण 3 प्रकारचे 3 ट्रॅक सुरू केले. मग 10 ट्रॅक सुरू झाले. मग आता अजून किती होणार आहेत माहित नाही. मग त्यात मग पुन्हा तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त, तुम्ही तुकाराम महाराजांचे भक्त आहे एकच. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या पंथामधले, तुम्ही त्या पंथामधले, तुम्ही त्या दिंडीतले, आम्ही ह्या दिंडीतले, तुम्ही त्या बुवाचे, आम्ही ह्या बुवाचे, असं वाटत गेलं ना. असा प्रकार आहे ना सगळा. तर आहे सगळं एकच, पण आपण ते क्रिटिकल करत गेलो. तुम्ही जे म्हणाले की हे केलं तर ते चांगलं केलं की वाईट केलं तर काय कसं समजायचं. तर जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जे जे चुकीचं आहे ते सगळं टाकून दिलं पाहिजे. जे जे चांगलं आहे, वैज्ञानिक टेम्परामेंट मध्ये आहे, जे बसतंय ते ठेवलं पाहिजे. आम्ही बऱ्याच गोष्टी वैज्ञानिक टेम्परामेंट मध्ये शोधून काढलेल्या आहेत, जगासमोर नॉलेज मांडलेलं आहे. ज्याला जे घ्यायचं ते घेईल. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलं तसं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. त्यांच्यासारखं नाही होत आलं तरी आपण जगासमोर मांडायचं. हे असं आहे, सत्य आहे बघा, घ्यायचं तर घ्या, नसेल तर नका घेऊ. आपलं हे सर्च आहे, रिसर्च करणारे करतील, त्याची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती तशीच पडून होते. एकनाथ महाराजांना त्यांनी स्वप्न दृष्टांत केला आणि घेतली आणि त्यांना रिसर्च करायला सांगितलं. सर्च त्यांनी केला आणि एकनाथ महाराजांकडून रिसर्च करून घेतला, शुद्ध करून घेतली. हे असंच असतं ते. चार्ल्स डार्विन, कॉपरनिकस आणि गॅलिलिओस या 3 सायंटिस्टना फाशी देऊन मारून टाकलेलं आहे, हाकलून काढलेलं आहे. कारण हे लोक बायबलच्या विरोधात बोलत होते की असं असं घडलंय. बायबलमध्ये काय लिहिलंय की पुरुष आणि एक स्त्री आला, त्याला सापाने सांगितलं, ज्ञान दिलं आणि त्यानुसार मग पुढची प्रगती होत गेली. आता इथे जर तसं असेल तर एक पुरुष आणि एक स्त्री आली, त्यांना मुलं झाली, इथपर्यंत ठीक आहे, पटतं, सायंटिफिकली सुद्धा पटतं, ठीक आहे. पुढची उत्पत्ती कोणापासून झाली? सख्या बहीण भावापासून की आई आणि मुलापासून? हा क्वेश्चन मार्क आहे ना. हे ह्यांना कळलं होतं, चार्ल्स डार्विन, कॉपरनिकस आणि गॅलिलिओसला. आणि हे डॉक्टर असल्यामुळे यांच्या लक्षात आलं होतं चार्ल्स डार्विनच्या की असा डीएनए सूट होतच नाही, अशी संतान प्राप्ती होतच नाही. म्हणून त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी आपले कार्यक्रम केले. पण चार्ल्स डार्विनला फार त्रास दिला. चर्चमध्ये ते फादर होते, दगड मारून हाकून काढलं. त्यांनी पुस्तक लिहिलं 50व्या वर्षी आणि त्यांच्या मरणानंतर मग ते पुस्तक अख्ख्या जगभर आता जीवशास्त्र विषयामध्ये 3री 4थीच्या पुस्तकामध्ये त्यांचे विषय धडेच्या धडे आहेत. पण त्यावेळेला त्यांना ऍक्सेप्ट नाही केलं ना की 1809 सालची गोष्ट आहे, तर नाही ऍक्सेप्ट केलं ना. असेच लोक आहेत. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना केलं नाही, त्यांना कशाला करतील? असंच आहे. म्हणून ते महान असतात, म्हणून ते जास्त दिवस जगत नाही. ते सांगण्यासाठी काहीतरी कृत्य करण्यासाठी येतात. आता थोडस आपण वेगळ्या विषयावर जाऊया. तुमच्या हिशोबाने राम सुखी होते की कृष्ण सुखी होते मला सांगा. कृष्ण सुखी असेल. हा, कृष्ण. कोण सुखी होते सांगा. दोघंही नाही. नाही, कम्पेअर टू. हा, दोघे नाही असं नाही. दोघांपैकी कोण? राम सुखी होते ऍज कम्पेअर टू कृष्ण. हा, खरंच राम सुखी होते. कृष्णाच्या वाट्याला सुख नाही आहे, कारण त्याने सगळं गोतावळ सोडतच आला ना. त्याला शेवटपर्यंत कृष्ण मजा नाही, बघायची नाही. सगळ्यांची मांडा वगैरे लावून. नाही. कृष्णाला सुखच नाही मिळालं लहानपणापासूनच. जन्मताच आई वडील तुरुंगात, सोडला कुठे, तिकडे काय केलं त्याने भानगडी, पुन्हा मारामारीच करत झाला,
मग काय काय कर सगळं आयुष्यभर ह्याच्या त्याच्या दुसऱ्यासाठी जगत गेला, काय स्वतःसाठी काही घडलंच नाही त्याच्या आयुष्यात. म्हणून राम सुखी कमीत कमी पत्नी बरोबर होता. 14 वर्ष एकांत मिळाला. तुम्हाला सेपरेट रूम दिली ना आता, त्यांच्या बरोबर नाही तुम्हाला झोपवलं. हे सुख जे आहे ना ते आयुष्यात कुणाला मिळत नाही, ते रामाला मिळाले. कृष्णाला मिळालंय का हो सांगा? 16 सहस्त्र नारी, काय सुख मिळालं? 16 सहस्त्र नारी नाहीये, नाडी आहे. आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत 16. आणि त्यांनी नरकासुरापासून मुक्ती मिळवली होती त्या एवढ्या स्त्रियांना. पण त्या स्त्रियांना वाटायचं की आता आम्हाला आमचा नवरा ऍक्सेप्ट नाही करणार, म्हणून तूच माझ्याशी विवाह कर. तो म्हणाला मी तुमच्याकडे नाही येऊ शकणार. ते म्हणाले नाही आला तर चालेल, पण आम्ही तुला आमचा मांडलाय, पती मांडलाय, असं आहे. मग आता राधा म्हणजे काय, नेमकं काय? तर राधा म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये कृष्णाविषयी जे प्रेम निर्माण होतं त्या प्रेमाचं नाव राधा. धारा, आपली जी जीवनधारा आहे ती आहे राधा. मग ती धारा म्हणजेच राधा. मग राधा आहे की तिच्याशिवाय जगूच शकत नाही आपण. आणि जे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होतं त्याचं नाव राधा, ती धारा, असं गणित आहे ते. फार सुंदर सुंदर विषय आहेत. खूप त्या एका विषयावरती आपल्याला बोलावं लागतं. आपला हेल्थ बिहेवियरचा कार्यक्रम चालू आहे. तर हेल्थसाठी आपल्याला शरीरातल्या शरीरपेशींना खुश ठेवावं लागतं, आनंदी वातावरण ठेवावं लागतं, घरात साफसफाई तेवढीच ठेवावी लागते. भंगार वस्तू ठेवून सुद्धा घरामध्ये बऱ्याच अडचणी येतात, रोगराई लागते. त्यामुळे भंगार वस्तू विनाकारण घरात ठेवायच्या नाही. शनीचा रंग आहे निळा. काही हिंदी ज्योतिष सांगतात शनीचा रंग आहे काळा आणि राहूचा रंग आहे निळा. आता त्यांना मला सांगावं असं वाटतं, नीलांजन समभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनिचरम. मग हे नीलांजन समभासम काय आहे? तर निळा निळा रंगासारखा भासणारा, वाटणारा कोण? शनी. निळा सरळ सरळ आहे ना, त्या मंत्रामध्ये लिहिलेलं आहे ना. मग शनीचा रंग काळा कसा? तर राहू काळा आहे, कारण राहू नाहीच आहे. राहू काळा आहे, नाहीच आहे. आणि काळा म्हणजे काय? अंधार. आणि अजून सांगतो, जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तर आपली सावली कुठे जाते हो? जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा आपली सावली कुठे गेली? तो राहू. आपल्या पायाखाली गेली ना सरळ सरळ, तो राहू. जो दिसत नाही पण आहे, सावली आपली आहे, तो राहू. म्हणजे जे नाही आहे पण निगेटिव्ह एनर्जीबल आहे, कुल काळा, कुळकुळीत, रात, अंधार, असा तो राहू आहे. मग चोराला अंधार फायदेशीर असतो, तसं क्रूर वागणारा राहू क्रूर वागून घेतो. असं आहे ते. तर हे सगळं गणित आहे त्याचं. एका गोष्टीचा आपण बारीक बारीक विचार केला तर आपल्या साधू संतांनी फार अभ्यास करून आपल्यासाठी ठेवलेला आहे, परंतु आपल्यापर्यंत जसाच्या तसा पोचला नाही. आता कैकेयीचा एक विषय येतो, तुम्हाला सांगतो. तुमच्या हिशोबाने रामायणामध्ये खरं विलन कोण आहे? आपण एक आता जस्ट गप्पा मारूया. रावण आहे, मंथरा आहे की कैकेयी आहे? तसं नाही. आता रियालिटी आहे का? रियालिटी आहे का? रावण जर तुम्ही विलन आहे म्हणाल तर विष्णूचे ते द्वारपाल आहेत, त्यापैकी जय आणि विजय ते रावण आणि कुंभकर्ण आहेत. त्यांनी उशाप मागितला होता, माझ्या मरणाचे कारण तुम्ही व्हावेत, म्हणून तो आला होता. त्याप्रमाणे ते घडत गेलं. दुसऱ्या बाजूने कैकेयीचं काय गणित आहे मी तुम्हाला सांगतो. कैकेयी म्हणजे रावणाचं आणि इंद्राचं युद्ध चालू होतं. रावणाचं आणि इंद्राचं युद्ध चालू होतं. त्यावेळेला इंद्राने दशरथ राजाला युद्धासाठी आमंत्रित केलं होतं, मित्रपक्ष म्हणून. आणि इंद्राच्या बाजूने हे लढत होते. त्यावेळेला कैकेयी दशरथ राजाबरोबर होती, कारण कैकेयी लढवय्या होती लहानपणापासून.
ती युद्धामध्ये कुशल होती, हा तरबेज होती आणि मग आपल्या नवऱ्याबरोबर युद्ध करण्यास गेली होती. आणि असं असताना ह्या राजाच्या रथाचं चाक पडायला लागला. ते खीळ असते त्याला अशी घुसवलेली, ती पडली. मग हिने काय केलं, फेटा काढला आणि त्याला धरलं आणि म्हणाले आता माघार घे, पडून चल, निघून चल. आता जर यात घुसलो तर आपलं मरण निश्चित आहे. म्हणून दशरथ राजाने रथ फिरवला आणि निघून चालले. मग दशरथ राजाला वाटलं की हिच्यामुळे आपला जीव वाचलेला आहे, तर तिला म्हणाला की तुला काय मागायचं ते माग. ते म्हणाले मला मागायचं ते मागेन, चल आता पळून. हे असं झालेलं आहे. ते नाटकामध्ये याचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं घडत गेलेलं आहे. तर तुला काय मागायचं ते माग, तर जे मागायचं ते मागेन मी, चल. तर ते निघून गेले. तिच्या ध्यानी नाही, मनी नाही, काही नाही. पण हे दृश्य बघताना रावण खतखत खतखत हसला होता. अरे काय पळपुटे चाललेत बघा, कसं बाईचा आधार घेतलाय वगैरे, असं खूप काही काही बोलला होता. आणि मग तो अपमान कैकेयीला सहन झाला नाही. आणि तेव्हा यांना काही मुलं नव्हती. मग ते इकडे आले, मग श्रावण बाळाची हत्या झाली. मग त्याच्या आई वडिलांनी दशरथ राजाला श्राप दिला, तू पुत्र करून मरशील. मग पुत्र कामेष्टी यज्ञ केला, मग फळ दिलं. मग ते फळ घेतल्यानंतर तिघींनी खाल्लं आणि मग त्यांना मुलं झाली. कारण काहीतरी कारण असतं ना, कारण हे दैविक आशीर्वादाने डायरेक्ट त्या निर्माण झालेले आहे. म्हणून ते देवता रूपे आहे. कृष्णाचं पण तसंच आहे. आपल्याला जे काही सांगितले जाते कथा जरा विचित्र आहे. 8वा होता, 8वा मारला वगैरे असं नाही झालं. ते तिथे प्रकट झालेले आहेत कृष्ण, श्रीकृष्ण. 8व्या वेळेला श्रीकृष्ण बालरूपामध्ये प्रकट झालेले आहेत तिथे. म्हणजे मोठे प्रकट होऊन सगळ्यांना भूल देऊन सगळे तोडून मग छोटे बाळ होऊन त्याच्यासमोर आईसमोर आलेले आहेत. असं झालेलं आहे. काहीतरी कारण लागतं ना असावं म्हणून, मग त्याच्या पद्धतीने ते आलेले. तर असं झाल्यानंतर मग कैकेयीला ते 4 मुलं, कैकेयी त्या मुलांना शिकवायची. असं लढायचं, तसं लढायचं, तसं लढायचं. आणि पूर्वीच्या काळात असं शिकवलं जायचं. दुसरा काही उद्योगधंदाच नव्हता त्या काळात. ABCD शिका वगैरे असल्या काय भानगडी नव्हत्या. मग ती शिकवायची. मग ती शिकवल्यानंतर विश्वामित्राकडे पाठवलं मुलांना. मग विश्वामित्रांना विचारलं कैकेयीने, या 4पैकी बलाढ्य कोण आहेत, युद्ध कौशल्यवान कोण आहे. तेव्हा विश्वामित्राने सांगितले हे दोन्ही राम आणि लक्ष्मण जे आहेत हे बलाढ्य आहेत, बाकीचे 2 कमजोर आहेत, हे काही कामाचे नाहीत युद्धासाठी. म्हणजे तिचे स्वतःचे पुत्र कमजोर आहेत. मग आता तुम्ही मला सांगा, रावणाचा तर वध करायचा आहे, रावणाला तर मारायचा आहे, हसला त्याचे बदला घ्यायचा आहे. मग आता ते कमजोर मुलांना पाठवून चालणार आहे का. बर, ते तिच्या डोक्यात आहे हे रावणाला मारायचं आहे, मग त्याच्यासाठी मी 4ही मुलांना तयार करते, तिच्या डोक्यात आहे. मग आता इथे झालं काय, तर सगळं शिक्षण घेऊन विवाह करून विश्वामित्राकडून 4ही मुलं घरी आली. आल्यानंतर कुठल्याही वडिलांना वाटतं आता माझ्या मुलाला गादीवर बसवावं आणि मी आता रिटायरमेंट घ्यावी. मग त्या पद्धतीने दशरथ राजाने घोषणा केली की रामाचा उद्या राज्याभिषेक करायचा. कैकेयी सुद्धा खुश झाली, सगळे खुश झाले. तिने वरदान बिरदान सगळं विसरून गेली. विसरून गेल्यानंतर मग जेव्हा ती तिच्या शयन कक्षामध्ये गेले आणि मग मंथराने तिला आठवण करून दिली की तू आता राम जर राजा झाला तर राजा झाल्यानंतर मग त्याला एवढ्याला मारायला कोण जाणार, कोण जाणार. असं आहे, तुझा मुलगा वगैरे नाही, त्याला मारायला कोण जाणार, कोणाला तरी पाठवावं लागेल ना, त्यासाठी काहीतरी कारण लागेल ना. मग हिच्या लक्षात आलं. मग कैकेयीने आयडिया दिली की असं असं कर. तर तिथे तिने शिकवलं वगैरे नाहीये, विलन कोणच नाहीये, ते फक्त कानात सांगितलं, सगळ्यांनी बघितलं अरे तू खोटं बोलतोय, तू खोटं बोलतोय, असं झालेलं आहे. सत्य सगळं सत्यच आहे, आपल्याला ते खोटं वाटतंय. आणि मग कैकेयीने ह्या दोघांना पाठवलं, ते नाटक केलं. आणि मग त्याची प्रचिती शेवटी युद्ध झाल्यानंतर जेव्हा राम प्रभू आले तेव्हा सगळ्यात पाया कोणाची पडले, तर पायी पडले कैकेयीच्या. आई राहिली बाजूला, पण कैकेयीच्या पायी पडले, कारण तुझ्या आशीर्वादाने मी काम करून आलोय. कारण ही गोष्ट कैकेयीला आणि रामाला चांगली माहिती होती, इतरांना माहितीच नाही. कदाचित ती कधीतरी बोलली असेल असं असं आहे, म्हणून राम तयार झाला ना जायला सगळं सोडून. नाही तर कोण सोडून जायला तयार होणार आहे सांगा.
एवढं काही बुद्ध असतं काय कोणी? नाही ना. सगळ्यांना वाटतं ना मी राजा व्हावं, अमुक व्हावं. पण लक्ष्मणाला पण घेऊन चाललाय बरोबर, त्याच्या बायकोला सोडून. त्याची बायको तिकडे तडपडते. हे सगळं कुठेतरी काहीतरी आहे ना. हा, नीती म्हणण्यापेक्षा कुठेतरी ठरवून दिलेला प्रोग्राम आहे ना हा. हे आपल्या कसं लक्षात येत नाही. कुठेतरी काहीतरी ठरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता शेवटचं बोलायचं झालं तर, रामायण घडलं का? राम होता का? आता कसं ते सांगतो. रामायणाचा डायलॉग खरे का? अजिबात नाही. का? कटके गुरुजींना तुम्ही सर्व आज या ठिकाणी भेटायला आला. आता 10 वर्षांनी कोणीतरी पुस्तक लिहिणार आहे, कटके गुरुजीवरती पुस्तक लिहिणार आहे, आणि आजच्या तारखेचा उल्लेख त्याला करायचा आहे, आणि तुम्ही सगळे लिहायला आलेला. आणि त्यावेळेला मी नाही की तुमच्या 1-2 कुठला तरी आहे एका व्यक्तीला भेटला, तुम्ही तेव्हा गेला होता, तेव्हा काय कटके गुरुजी बरोबर बोलणं झालं होतं, तर तुम्ही त्यांना सांगितलं आणि त्याने लिहिलं. मग आता जसं तसं सेम टू सेम लिहिलं असेल का? आता एक कॅमेरा लावलेत म्हणून आता सेम टू सेम आपल्याला कळेल, पण सेम टू सेम लिहिल का? तुम्ही काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, आणि ते सगळं मिळून ऍडिशनल झालेलं आहे. ही पहिली शक्यता आहे. पहिलं हे घडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की आधीच लिहून ठेवलं होतं आणि मग नंतर घडलेलं आहे. तरी सुद्धा सिनेमा आधी लिहिला जातो, स्क्रिप्ट राहते बाजूला, मग ती स्क्रिप्ट प्रमाणे एखादी घटना घडते, ते पण पॉसिबल आहे, ते पण असेल. परंतु नालंदा युनिव्हर्सिटी जेव्हा जाळली गेली तेव्हा सगळे ग्रंथ जाळले, त्यामध्ये रामायण सुद्धा जळलं गेलं. आणि जेव्हा रामायण जळलं त्याच्यानंतर मग आपणच कोणीतरी लिहिलं, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा फेरफार झालेला आहे. आणि म्हणून डायलॉग खोटे आहेत, रामायण सत्य आहे, राम पण सत्य.